वसत संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. वसत संघ पहिला चेंडू या ठिकाणी मात्र सागरने आत्ता कुठेतरी धमाका दाखवला जातोय. सागरच्या माध्यमातून आत्ता वैयक्तिक खेळ केला जातोय. मिळेल पहिल्या चेंडूवर सकार. पंच थोडं स्पीडली खेळवा सामना, स्पीडअप गोरा सामने या ठिकाणी आपण पाहतोय. हा फटका फसला त्या ठिकाणी. शतरक्षक कोणी नाही. दूरचा प्रवास करून चेंडू खाली येण्यापर्यंत त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर मिळतील या 2 धावा आणि 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय किरणला आपण पाहतोय. दोन धाबा आल्यात. 2 धावेच्या मध्ये दाबला पुढे सर्कल दाबला कव्हर धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डिपेक्षा कव्हरच्या दिशेने उडवलाय चेंडू खाली. शतरक्षक कोणी नाहीये. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. सागरने आता तरी सुरुवात चांगली केली. या ठिकाणी आपण पाहतोय सागरच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर चौकार मिळालाय. करवडे संघाला आपण पाहतोय त्या ठिकाणी वॉटर स्टॉक वेट अँड वॉच क्रिकेट खेळ केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री मागे. मिळेल इथून मात्र पुन्हा एकदा चौकार. गॅप मध्ये चेंडूचा खेळ चालू आहे. अद्याप जिथे जिथे गॅप्स आहे तिथे तिथे मात्र चौकार ठोकले जात आहेत. बॅट्समन आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. हाई फटका चांगला आहे. लगातारचा 3रा चौकार आणि या ओव्हर मध्ये 4था चौकार मिळतोय. बॅट्समन सागर पण बाईचा आहे ना चौकार, बाईचा आहे ना. थोडं फास्टली खेळायचं आहे. आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र सेकंड राऊंडचा हा सामना, पहिला सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. तिसऱ्या फेरीतील एक सामना असेल आणि दुसऱ्या फेरीतील एक अजूनही सामना असेल. हा फटका लाजवाब. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल गल्ली पॉइंट मधनं. येतोय हा सागरच्या बॅट मधनं धमाका. व्हॉट अ स्टॉक. स्विच शॉट पाहायला मिळाला. फ्लिक शॉट आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. आपण पाहतोय त्या ठिकाणी 24 धावा.
चला लगेच सामन्याला सुरुवात करा. त्या ठिकाणी आपण पाहतोय चला गणेश लवकर खेळ मित्रा. हाय फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. टीपला जाईल आणि संपुष्टात येईल. आशीर्वादचा हा खेळ. फलंदाज होईल बाद. या ओव्हर मध्ये खरपूस समाचार चालू आहे. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि शेवटच्या मुमेंटला टीपला जाईल झेल. पुन्हा एकदा वन मोर विकेट. तब्बल का संख्या आपण पाहतोय तब्बल 42 धाबा. येणारे 18 चेंडू आणि 43 धाबा बनवायच्या. या ठिकाणी मात्र टीम ढवळेपाडा संघाला या ठिकाणी करूया सुरुवात. 18 चेंडू आणि 43 धाबा बनवायच्या. त्या ठिकाणी ढवळेपाडा संघाला सलामीची जोडी आपण पाहतोय. त्या ठिकाणी
किरण आणि ज्ञानेश्वर ही जोडी आपण पाहतोय त्या ठिकाणी. सलामीचा गोलंदाज प्रल्हाद आहे. कमी वयातच मात्र आपल्या नावाची छाप सोडली आहे त्या ठिकाणी. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना मोहाची वाडी विपक्षात दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल तमनात. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय टॉस साठी. प्रल्हादचा पहिला चेंडू किरणसाठी असेल. या किरणने मात्र मागच्या सामन्यामध्ये रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, चुकीचा थ्रो त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक सिंगल धाव. भल्या दिवसात ढवळ्या मात्र चोरी केली जाते या ठिकाणी. मात्र ढवळीपाडा संघाच्या माध्यमातून दोन धावा त्या ठिकाणी मात्र घेतल्या जातात. इनफिल्ड मध्ये थर्ड या सर्कल मध्ये चेंडू असताना सुद्धा 2 धावा घेतल्या जातात. याच किरणने मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता. 6 चेंडू आणि 6 चौकार मात्र दाखवले होते. त्या ठिकाणी आपण पाहतोय डबल विचार केला तर प्रल्हाद एक नौका गोलंदाज आहे आणि यंगस्टार आहे, वर्तमान आहे या ठिकाणी. हा ही चेंडू चांगला या ठिकाणी. स्पर्धा आपण पाहतोय 10 क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर केले जात आहे. खडानखडा कव्हर केलं जातं. ऑपरेटर आपण पाहतोय या 10 क्रिकेटच्या माध्यमातून केजी स्लॉग मिस्टर काशीनाथ गायकवाड आणि ऑफिशियल कॅमेरामॅनला आपण पाहतोय मिस्टर गणेश वारघडे. कॅमेरामॅनला आपण पाहतोय त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. हा चेंडू ब्लॉक मध्ये जोरदार अपील केली जाते परंतु लेग बिफोर आउट नाहीये. या स्पर्धेचा नियम आहे लेग बिफोर आउट नाहीये. रन्स मिळतील या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल पुढे सरकत असताना टीम ठवळीपाडा संघाच्या लागतायत या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय. आपण विचार केला तर विदाउट लॉस 4 धावा लागल्या गेल्या. 43 धावा बनवायच्या आहेत. अद्यापही गोलंदाजीसाठी चालू आहे. चला करवले संघ लवकरात लवकर खेळा. हा फटका चांगला आहे. ताकद थोडीशी कमी. मिस टायमिंग शॉट त्या ठिकाणी आशीर्वाद आहे परंतु चेंडू पडला जाईल. मिड ऑफ मध्ये शॉर्ट मिड ऑनला हा चेंडू पडलाय. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 6 धावा ऑन बोर्ड लागत असताना टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी 43 धावा बनवत असताना 6 धावा दापलकावर लागल्या जातात या ठिकाणी. टीम ढवळीपाडा संघाच्या माध्यमातून परंतु ढवळीपाडा संघाला विसरून चालणार नाही. जम्याची बाजू विकेट अद्याप एकही केली नाही. हा चेंडू चांगला आहे. फटका चांगला आहे. लाजबाब डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला हा चेंडू चाललाय. वेट अँड वॉच क्रिकेट खेळ केला जातोय. टीम ढवळीपाडा संघाच्या माध्यमातून पहिला संघर्षाचा चौकार या ठिकाणी बॅट्समन किरणच्या बॅटमधनं. या चौकाराच्या मदतीने 10 धावा दापलकावर येणारे 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सागर वेळ नको घेऊ मित्र, लवकरात लवकर सामन्यामध्ये सुरुवात कर. या ठिकाणी आपण पाहतो विकासला प्राचारण केलं जातं. एक फिरकीचा जादूगार आहे या सामन्यामध्ये. नक्कीच या ओव्हर मध्ये सामना कुठेतरी टर्न होईल कारण फिरकीचे जादूगार आहे परंतु तेवढ्याच ताकदीचा आपण संघ पाहतो त्या ठिकाणी. बघितला गेला तर ढवळीपाडा संघ आहे. जम्याची बाजू ढवळीपाडा संघाची एकही विकेट अद्याप आली नाही. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. किरणने 10 धावा तर बनवल्यात. विकास आणि ज्ञानेश्वर ही जोडी आहे. विकास येतोय गोलंदाजी मार्कर. गोलंदाज आपण पाहतोय शत्रशन सजून घ्या लगेचच. करवले संघाच्या माध्यमातून रणनीती आज कुठेतरी वेगळी पाहतोय कारण अजय सारखा गोलंदाज असून सुद्धा प्रल्हादला सर्वात प्रथम गोलंदाजी दिली. त्यात नंतर अजूनही अजयला थांबवलंय. विकासला मात्र प्राचारण केलंय दुसऱ्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये नक्कीच सागरला चांगला टाळूक आहे. धावा जर कमी आल्या
या ओव्हरमध्ये. तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये अजय एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच त्याच्या माध्यमातून P1चं षटक हाताळलं जातं. आज कुठेतरी त्याला थांबवलं गेलंय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 धाबा. येणारे 12 चेंडूने 33 धाबा बनवायच्यात. म्हणजे विचार केला ना तर 16.50च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. पहिला चेंडू लॉर फुलटॉस होता, डीप होत होता. त्या ठिकाणी विकासच्या माध्यमातून आपण पाहतोय या चेंडू मात्र निर्धाव आलाय. थोडंसं फास्टली खेळा करवली संघ. मोहाचीवाडी आणि तमनाथ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर समालोचन कक्षाकडे यायचंय. मोहाचीवाडी संघाचा कर्णधार आलाय तर तमनाथ संघाचा कर्णधार. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक सुद्धा आहे. टिपला जात होता झैल. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या मोमेंटला या झैलला कुठेतरी सोडावं लागलं आणि ही चुकी केली मी म्हणेन. त्या ठिकाणी नक्कीच ज्ञानेश्वरला जीवनदान दिलं. या ठिकाणी फटका चांगला होता. ढवळेपाडा संघ एक चांगला संघ आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ रजिस्टर असलेले हा संघ आपण पाहतोय. च्या माध्यमातून नेहमी चांगला खेळ केला जातोय. इझेल कुठपर्यंत महाग ठरू शकते. फटका चांगला आहे. लाजवाब स्वीट साऊंड ऑफ द बॅट. त्या ठिकाणी आपण पाहतोय बिगिट मॅक्सिमम A1 क्वालिटीचा हा षटकार मिळालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री क्षेत्र क्लिअर करून हवाई सपर. झेल सोडला त्याचं लगेचच इथे मात्र षटकार दाखवला. त्यानंतर असा झेल सोडला होता मात्र रोहित शर्माचा 4 या धावसंख्येवर झेल सोडला होता. श्रीलंकेबद्दल ती सामना होता. तिथून मात्र बहादार खेळी 264 धावा बनवल्या होत्या. हाही चेंडू चांगला आहे. फटका तेवढाच चांगला आहे. 9+6 सामना जिवंत केला जातो. या ठिकाणी विकासच्या माध्यमातून मी मगाशीच म्हटलं होतं अजय सारखा गोलंदाज असून तुम्ही विकासला प्राचारण केलंय म्हणजे तुमची रणनीती कुठेतरी मी म्हणेन थोडीशी चुकीची अद्याप ठरली. दामण्याला सुरुवात केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 3 चेंडू फेकलेत आणि जवळजवळ विचार केला ना 15 धावा खर्च केला जात आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय सामना खुला केला जातो. या ठिकाणी ज्ञानेश्वरचा झेल सोडलाय त्यानंतर लगेच षटकार दाखवले. हा चेंडू थोडासा स्लोअर गतीचा नॉन स्ट्रायकिंगला. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय येणारे 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. इथून हे 2 चेंडू आपल्याला चांगलं सांगून जातील. सामना कोणाच्या बाजूने टर्न होऊ शकतो. हा फटका फसलाय. हा फटका फसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे आशीर्वाद कडनं झेल होईल का. यस इट इज आउट. फलंदाज बाद. विकेट डाऊन. किरण बॅक टू पवेलियन. चला सामना चालू करा. येणारे 7 चेंडू आणि 18 धावा. सात चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे.
हा फटका पसलाय त्या ठिकाणी अजय आलाय चेंडू खाली केला जाईल फलंदाज होईल या ठिकाणी बाद फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र गणेशला मैदान सोडावं लागेल क्षमस्व माफी असावी त्याकरिता 17 धाबा आहेत 26 धाबा धापलकावर लागल्या गेल्यात मित्रांनो 43 धाबा बनवायच्यात ला विन आहे मित्रांनो 26 धाबा झाल्यात बघा तुम्हाला सांगतो पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट चेंडूने त्यानंतर 2 धाबा त्यानंतर षटकार त्यानंतर नो प्लस षटकार पाहायला मिळाला नंतर एक सिंगल आणि लगातार ज्या 2 विकेट येत आहेत म्हणजे अद्याप या ओव्हरमध्ये धाबा आल्यात बघा आपण विचार केला 16 धाबा आल्यात या ओव्हरमध्ये 16 धाबा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा म्हणजे 26 धाबा आणि येणारे चेंडू असतील 6 आणि 17 धावसंख्येची गरज असेल मोहचेवाडी टॉचमॅन आणि फील्ड फर्स्ट स्वीकारलं जातं या ठिकाणी सहा बॉल 17 धावांची गरज 6 बॉल 17 चला सामना चालू करा 6 चेंडू आणि 17 धाबा ठिकाणी आपण पाहतोय अतिशय रोमॅन्टिक मुवमेंट मध्ये आलेला सामना आपण पाहतोय 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे ज्ञानेश्वर आहे अजून मैदानात पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चांगला आहे 5 चेंडू आणि 17 धाबा ज्ञानेश्वर आहे तोपर्यंत अशा निराशा जिवंत केल्या जातील या ठिकाणी आपण पाहतोय टीम डबळेपाडा संघाच्या ज्ञानेश्वरचा मात्र या ठिकाणी मात्र झेल सोडला होता त्यानंतर लगेचच 2 षटकार दाखवले थर्ड अंपायर जायचंय लगेचच श्रीकांत जायचं लवकरात लवकर बघ गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय अद्याप जर थ्रो आढळला तर गोलंदाजाला बाद केलं जाईल याची नोंद असू द्या हाई चेंडू इथे मात्र खराब आहे अजयचा हा चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र खराबपैकी केली जाते 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू मात्र चांगला फेकला त्यानंतर दुसरा चेंडू वाईट फेकलाय म्हणजे आत्ता चेंडू असतील 5 आणि 16 धावसंख्येची गरज सर टीम मीटिंग नकोय लवकरात लवकर सामना उरका सामने वारंवार या ठिकाणी मात्र सांगायला लावू नका सामना लगेचच सुरू करा पंच ताकीद द्या 5 चेंडू
16 धावा. फटका चांगला आहे, सरळ रेषेत 10 फटका पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट केली जाते. विकास चेंडूला उचलून फेक करेल, तोपर्यंत ह्या मिळतील 2 धावा. 4 चेंडू आणि 14 धावा. हाही चेंडू चांगला, हाही चेंडू चांगला. नो घोषित केला पंचांनी या ठिकाणी मात्र थ्रो घोषित केलाय. म्हणजे आजच्या दिवसात तरी अजयला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. या पूर्ण टुर्नामेंट मध्ये अजयला गोलंदाजी करता येणार नाहीये. थ्रो घोषित केलाय. नो चेंडू असेल. एक धाव येईल अजून. या पूर्ण टुर्नामेंट मध्ये मात्र चला श्रीकांत, तुमचा निर्णय आलाय तर तुम्ही बाजूला व्हा तिथून लगेचच. श्रीकांत, चला नवीन गोलंदाज वापरावा लागेल या ठिकाणी मात्र करवले संघाला. श्रीकांत, तुझा निर्णय आलाय तर तिथून तू बाजूला हो मित्रा. नऊ चेंडू फेकलाय म्हणजेच अद्याप 4 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. चार चेंडू आणि 13 धावा. चला सागर, लवकरात लवकर फील्ड सजवून घे. चांगला आहे. हवाई सपर त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. टिपला फ्री होता त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय झेल, परंतु या ठिकाणी नशीब खोट आहे मी म्हणेन. या एक धाव येत. आता 3 चेंडू आणि 12 धावा. यस, एक धाव मिळाली या चेंडूवर. येणारे 3 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज आहे त्या ठिकाणी राजेश आपण पाहतोय. गोलंदाज अजयला मात्र या पूर्ण टुर्नामेंट मध्ये आता गोलंदाजी करता येणार नाहीये. थ्रो घोषित केलाय. हा फटका बसलाय झेल खूप महत्वाचा असेल. आशीर्वाद आहे. ओह, व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. जजमेंट चुकलं होतं शेवटच्या मुवमेंटला. या ठिकाणी मात्र झेल कॅरी केला जातोय. चांगला झेल. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 12 धावा.
एक बॉल आणि 6 धावांची गरज. चेंडू 6 धावांची गरज. कुठल्याही प्रकारचा रिव्ह नसणार आहे. मॅन ऑफ द मॅच घ्यायला याच्या सागरांनी.